हॅलो एव्हरीवन. अधिक महिना नाही का, सगळीकडे सगळ्यांच्या आईने जावई आणि लेकीचे कौतुक नक्कीच केले असेल, हो ना. पण ह्या वर्षी माझं काहीतरी थोडंसं वेगळं होतं बरं का. आई स्वतः जवळ नसली तरी जावयाला अधिक मासाचं वाण पाठवून तू करून घे गं असं प्रेमाने सांगणारी माझी आई, मुलीच्या संसारातही जपून ठेवलेली तिची माया. चला तर मग अधिक मासाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. प्रत्येक महिन्याला एक ओळख असते, पण अधिक मास हा भक्ती, श्रद्धा आणि पुण्याची खास भेट असतो. दर 3 वर्षांनी येणारा हा पवित्र महिना, जिथे जिथे हा फक्त अतिरिक्त महिना नाही, तर मन शुद्ध करून देवाशी जोडण्याची सुंदर संधी आहे. हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते. साधारणपणे प्रत्येक 3 वर्षांनी येणारा हा महिना पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून भक्ती, जप, दान, व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी विशेष मानला जातो. पूर्वी या महिन्याला कोणतेही स्थान नव्हते, म्हणून त्याला मलमास म्हटले जात असे. पण भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव देऊन त्याला सर्वात श्रेष्ठ स्थान दिले. म्हणूनच आज हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून पूजला जातो. या काळात लोक भगवान विष्णूंची पूजा करतात, भागवत गीता आणि रामायणाचे वाचन करतात, दानधर्म आणि अन्नदान करतात, उपवास आणि नामस्मरण करतात, मनातील नकारात्मक विचार दूर करून आत्मशांती मिळवण्याचा प्रयत्न करतात. असे मानले जाते की अधिक मासात केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक पटीने फळ देते. हा महिना केवळ धार्मिक नाही, तर आत्मपरीक्षण, संयम आणि सकारात्मकतेचा सुंदर काळ आहे. अधिक मास म्हणजे फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर स्वतःला भक्ती, संस्कार आणि शांततेशी जोडण्याची एक सुंदर संधी आहे. असा हा अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो नाही का, आणि आपण सगळे तो छान सेलिब्रेट करतो. आई जावयाचे कौतुक करते, गोडधोड बनवते आणि आणि असे हे आपले हिंदू पद्धतीचे रिच्युअल्स. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू फॉर वॉचिंग.